मित्रांनो नमस्कार. आपली मुंबईची वारी ही 30 दिवसांची सिरीज सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 15वा. या सिरीजमध्ये मुंबईत आल्यावर माझ्यासोबत काय काय घडलं याची स्टोरी मी तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, आपल्या या सिरीजच्या 14व्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार मी माझे 25,000 रुपये परत मिळवण्यासाठी धडपडत होतो. जुन्या रूममेटने धमकी दिल्यानं मी अगोदरच घाबरलो होतो, पण शेवटचा चान्स म्हणून मी माझ्या घर मालकाला फोन केला. पण त्यानं मला कायद्याच्या कचाट्यात पकडलं. रूम ॲग्रीमेंटमध्ये आम्ही त्याला एकत्र 50,000 रुपये दिल्याचं मेन्शन होतं, म्हणजे माझ्या 25,000चा तिथं काहीच उल्लेख नव्हता. त्यामुळं घरमालक मला म्हणू लागला की मी तुला 25,000 देऊ तरी कसे. मी मात्र हार मानायला तयार नव्हतो. मी त्याला रोज फोन करू लागलो, पण याच फोनाफोनीमुळं जास्तच प्रॉब्लेम वाढले. त्या घरमालकानं त्याच्या मोठ्या मुलाला हा सगळा प्रकार सांगून टाकला. तो मुलगा प्रॉपर मुंबईत वाढला होता. त्यानं मला फोन करून थेट धमकीच दिली. यापुढे माझ्या बापाला कॉल केला की तुझं काही खरं नाही, असं त्यानं मला दम दिला. मला अगोदरच रूममेटनं धमकी दिली होती, त्यात पुन्हा घरमालकाच्याही पोरानं धमकी दिल्यानं मी जास्तच घाबरलो. मी हातानं आणखी प्रॉब्लेम वाढवून घेतले असं मला वाटायला लागलं. तो रस्त्यात मला गाठतो की काय याची भीती वाटायला लागली. 2-3 दिवस तर माझे असेच टेन्शनमध्ये गेले. आता मात्र मी 25,000चा नाद करण्यात काही पॉईंट नाही असं मला वाटायला लागलं. जीवापेक्षा 25,000 फार काही मोठे नाहीत हे मला समजायला लागलं. बरं, हे सगळं प्रकरण माझ्या घरच्यांना कोणालाच माहिती नव्हतं. घरच्यांना जर काही समजलं असतं तर त्यांनी मला त्या क्षणाला गावाकडे बोलवलं असतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे घरच्यांना कुणालाही हे प्रकरण माहीत नसताना जर मला कोणी गायब केलं तर काय करावं अशी मला भीती वाटायला लागली. त्यामुळं याच भीतीपोटी मी हे 25,000 रुपये सोडून देण्याचा निर्णय घेतला. आता पैसे बुडाल्यानंतर पुढं काय झालं, मुंबईच्या वारीत आणखी काय काय घडलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर मारा, लाईक मारा. टाटा, बाय बाय.